नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुम्हाला दिसतंच आहे, आज मी आली आहे पुण्यात अभिनेत्री राधा सागरच्या घरी आणि एक निमित्त खूप खास आहे कारण छोटूचं बोरनाण आहे. दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी. आणि राधा एकतर खूप दिवसांनी भेटलीस, खूप वर्षांनी म्हटलं तरी हरकत नाही आहे. एकतर बाबूही लहान आहे. बोरनाणाची तयारी झाली आहे फायनली पूर्ण? हो, खूप दिवसांनी भेटतोय आणि मी खूप एक्सायटेड आम्ही आहोत कारण वीरचं पहिलं बोरनाण आहे आणि आता तो 5 महिन्याचा आहे. सो खूप छोटू आहे, पण उत्साह खूप असतो ना, त्याच्यामुळे आमच्याकडे सगळेच उत्साही आहेत. त्याच्यामुळे आज त्याचं बोरनाण छान करायचं, काहीतरी स्पेशल करायचं असं आमच्या सगळ्यांच्या डोक्यात होतं. सो तशी तयारी झाली ऑलमोस्ट. काय सांगशील एकंदरीत, कारण बघितले तयारी जोरदार सुरू आहे, पाहुणे मंडळी येतात आणि अजून खूप लहान आहे वीर, तर आणि प्रेक्षकांनाही बघायची प्रचंड उत्सुकता असते. पहिलं बोरनाण आहे, किती सगळी तयारी झाली? नाही खूप अति म्हणजे माझे जे रिलेटिव्स आणि माझे सगळे मित्रमैत्रिणी यांनी खूप छान अशी तयारी केलेली आहे आणि आय एम प्रिटी एक्सायटेड फॉर दॅट. आणि शिवाय म्हणजे मी मेन्शन करू शकतो मेघना आणि मयूर या दोघांनी हे सगळं जे दिसतं ना, हे सगळं डेकोरेशन केलं ते त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचे एफर्ट्सच काउंटलेस. आणि डेकोरेशन काय कोणी ठरवलंय? सगळं घरी केलंय का काय एक्झॅक्ट ते पण सांग. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, आमच्या डोक्यात असं स्पेसिफिक काही नव्हतं, पण मेघना जी आहे म्हणजे मेघना आणि मयूर त्यांची 2 मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी ते डेकोरेशनचं सगळं हे करणार होते. पण वीरसाठी म्हणून त्यांनी स्पेशली की नाही त्याचं पहिलं बोरनाण आहे म्हणून काहीतरी वेगळं करावं म्हणून तुम्ही मागे बघू शकता की ते सगळं तिने घरी केलेलं आहे. सो सगळं हँडमेड आहे. सो ते फार कौतुक वाटतंय आणि खूप छान केलं आहे. सो म्हटलं जसं की आता खरं तर वीर दागिने घालून घेणार की नाही, एक तर खूप लहान आहे त्याच्यामुळे ती दागिन्यांची तयारी झाली आहे, तेही घरी बनवलेले आहेत की कोणी स्पेशली आणले? हो, नाही आमच्याकडे ज्या मावशी आहेत त्यांच्या मुलींनी ते दागिने बनवलेत. माझी पुतणी अनिका आणि वीर या दोघांचेही आज बोरनाण करतोय ना, तर त्या दोघांचेही दागिने तिने घरी बनवलेत आणि माहीत नाही किती ठेवू शकतो तो, पण येस छान असं बनवलेलं आहेत दोघांसाठी. खरं तर सागर, खूप महत्त्वाची गोष्ट आहे, आई बाबा झाल्यानंतर एक वेगळं ब्लेसिंग असतं आणि आता राधाला इतके सगळेजण इतक्या वर्षापासून टी व्ही ऑनस्क्रीन बघतात, तर कुठेतरी जरा पुन्हा ती यावी. आता कधीपासून राधा सुरुवात करणार आहे, तिने कधीपासून ऑनस्क्रीन यावं, काय वाटतंय तुला? सो बेसिकली आमचा प्रयत्न हा असेल की हा कसं काय ॲडजस्ट करून घेतो सगळ्या गोष्टींना, त्याप्रमाणे प्रायोरिटी फर्स्ट आता ही आहे आणि सेकंड ऑब्व्हियसली यास तिचं करिअर ते महत्त्वाचं आहे आणि आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करू कारण तो आमच्यावरच गेला आहे, त्यामुळे तो सांभाळून घेईल आणि सगळं लवकरात लवकर राधा स्क्रीनवर दिसेल. राधा किती म्हणजे आता घरात सगळ्यांची मदतही महत्त्वाची असते, सासूबाई असतील, आई वडील असतील, हे सगळेजण म्हणजे त्यांच्याबद्दलही मला जरा सांगशील? हो, सगळेच तू म्हणालीस तसं सासूबाई आहे, सासरे, जाऊ, दीर, आई बाबा, बहीण भाऊ, सॉरी बहीण भाऊ नाही, भाऊ बहिणी, असे सगळेच आहेत. माझी पुतणी छोटी 3 वर्षाची, तर असे सगळेच आहेत. त्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो आणि तो प्रत्येक वेळेस आम्हाला मिळतो. काहीही असेल, कुठलंही इव्हेंट असेल, फंक्शन असेल घरी, तरी ते आम्ही सगळे मिळून छान कसं होईल हे आम्ही बघत असतो. सो येस, आता हा पण खूप एन्जॉय म्हणजे बारशाचंच मी सांगते, बारशाला पण हा रडला नाही, खूप छान एन्जॉय केलं. सो आज पण तो छान रिस्पॉन्स करेल असं वाटतंय. तुमचं तिघांचाही लुक बघितलं तर अर्थात संक्रांत आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बोरनाण म्हटलं की काळं हे आपण वेअर करतोच. तुझा आजचं लुकही खूप सुंदर आहे, छान आहे. स्वतःच घरी रेडी झाली आहेस, काय नेमकं कोणी कोणी तयारी करायला मदत केली? सगळ्यांचाच वाटा आहे मला असं म्हणणं. हो, कारण ही साडी जी आहे ती नाव्याज पैठणी म्हणून आहेत मुंबईला, दादरला, तर त्यांनी पाठवलेली आहे आणि माझ्या छोटूचा पण कॉस्ट्यूम एकीने पाठवलेला आहे. हे सुद्धा असं म्हणजे कोणी कोणी पाठवलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं मेकअप हेअर, माझी दिशा म्हणून आहे जी प्रत्येक वेळेस तीच असते आणि तिला खूप आवडतं माझा मेकअप करायला आणि छान आहे ती, तर ती आणि तिच्यासोबतच्या ज्या असिस्टंट्स आहेत त्यांनी केलेला आहे. सो येस, म्हणून हा लुक छान झाला आहे, म्हणजे सगळ्यात छान दिसतोय आम्ही. तर वीर माझ्यामध्ये खूप एकतर लहान आहे, तू म्हणालीस तसं 5 महिन्यांचं आहे, हळूहळू मोठे होतात. काय काय गोष्टी नोटीस केल्या आहेत खरं तर वीरमधल्या? लहान आहे आणि एकतर तू आता दिवसभर त्याच्यासोबत असतेस म्हटल्यावर एक वेगळेपणा असतो ना की आपण काहीतरी नोटीस करतो प्रत्येक गोष्टी. वीरबद्दलची खास गोष्ट काय सांगशील? खास गोष्ट म्हणजे खूप मला नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर होत आहेत. जसा तो वाढतोय ना, म्हणजे पहिल्या महिन्यात वेगळा होता, दुसऱ्या महिन्यात जसा तो वाढत जाईल, तर
5 महिन्याचा तो झाला आहे आणि आता म्हणजे तो तुम्ही बघत असाल तो किती गोष्टी ऑब्झर्व करतो आहे. लाईट्स असतील, कलर्स असतील किंवा तो खूप आता ॲक्टिव्ह झालेला आहे. सो त्याला असं ते खूप बघायला, खेळायला वगैरे ते खूप आवडतं आहे. सो काय म्हणतात आणि थोडासा बदमाश झाला आहे. सो ते मी जास्त हे सांगेन की आता ते शांत आहे की बऱ्यापैकी चुळबुळ? म्हणजे त्याला जेव्हा खूप भूक लागते ना त्यावेळी हेच म्हणजे कंट्रोल नाही होऊ शकत आणि मग बाकीच्या वेळेस एकदम शांत आणि समज. आणि मे बी राधाचा हा गुण घेतला की सोशल जेव्हा असतो तेव्हा तो एकदम शांत राहतो, एकदम शांत. मला आता बोरनाण्याची खूप उत्सुकता आहे आणि मला बघायचा हा सोहळा कसा होतोय. सो त्याच्या तयारीला लागूया आणि बघूया आपला छोटू किती एन्जॉय करतोय ते. बरोबर ना, आज अनिकाचा पण आहे. अनिका कुठे? अनिका, अनु अनु हिचं पण आहे. ही आमची पुतणी, आमचा पहिला हाय. हाय से हाय. सो हिचं चौथं आणि याचं पहिलं असं बोलणार आहे आज आणि दोघेही छान एन्जॉय करणार आहेत. कसं वाटतंय तुला? मजा वाटते? आज मजा येणार आहे? येस हो. आधी पण केलंयस ना तू बोरनाण? खूप सारे चॉकलेट्स मिळणार आहेत ना तुला आज? काय खायचंय? केक केक. So, आता मुलं पण एक्सायटेड आहेत, सगळेच थांबलेत आणि या खरं तर सोहळ्याला सुरुवात करूया आता. आणि आपल्या बाबूचं पहिलं बोरनाण. आणि तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. थँक्यू. थँक्स फॉर कमिंग आणि तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी शतशः आभारी.